नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी बना IAS या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आतापर्यंत आपण 6वीच्या इतिहासावर आणि 7वीच्या इतिहासावर ऑनलाईनर क्वेश्चन सिरीज घेतलेली आहे. आज आपण 8वीच्या इतिहासावर ऑनलाईन क्वेश्चन सिरीज घेणार आहोत. तर चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा पाठ आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. तर यामधला पहिला प्रश्न आहे, मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ केव्हा सुरू झाली? तर इसवी सन 1946 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 3 आहे, 12 मे 1946 रोजी कोणत्या ठिकाणी साहित्य संमेलन भरले होते की ज्या संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संदर्भाचा ठराव मंजूर करण्यात आला होता? तर बेळगाव येथे हे साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि या साहित्य संमेलनामध्ये गत्रे माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्र संदर्भाचा ठराव त्यामध्ये मांडलेला होता. प्रश्न क्रमांक 4, कोणाच्या नेतृत्वाखाली 28 जुलै रोजी मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली होती? तर शंकरदेव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरलेली होती. प्रश्न क्रमांक 5, दार कमिशनची स्थापना कशासाठी केली होती? तर भाषावार प्रांतरचना करण्यासाठी दार कमिशनची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 6 आहे, दार कमिशनची स्थापना कोणी व केव्हा केली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1948 रोजी दार कमिशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 7, JVP समितीचा त्रिसदस्यीय समितीतील सदस्यांची नावे कोणती आहेत? तर जे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. हे JVP समितीतील सदस्यांची नावे आहेत. JVP समितीची स्थापना केव्हा झाली? तर 29 डिसेंबर 1948 रोजी JVP समितीची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 9 आहे, मुंबई महापालिकेत महाराष्ट्रासह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला? तर आचार्य आत्रे यांनी मुंबई महापालिकेत हा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. प्रश्न क्रमांक 10 आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणी केली? तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना भारत सरकारने केली. प्रश्न क्रमांक 11 आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना भारत सरकारने केव्हा केली? तर 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 12 आहे, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती S. फाजल आली हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्मे पत्कारलेल्या 106 सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत कोठे उभारले? तर फ्लोरा फाउंटन जवळ येथे या हुतात्म्यांचं स्मारक उभारलं. प्रश्न क्रमांक 14, द्विभाषिक मुंबई राज्य केव्हा अस्तित्वात आले? तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली? तर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. प्रश्न क्रमांक 16 आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केव्हा झाली? तर 6 फेब्रुवारी 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 17, भारत सरकारने राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला, त्या आयोगातील सदस्य कोण कोण होते? तर हृदयनाथ कुंजरू व सरदार KN पणीकर हे 2 सदस्य होते. आणि या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष आपण आत्ताच सांगितले न्यायमूर्ती S. फाजल आली हे होते. प्रश्न क्रमांक 18, गोमांतक मराठी साहित्य संमेलन कारवार येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते? तर नाग गोरे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. प्रश्न क्रमांक 19, त्रिराज्याचा ठराव पास केव्हा करण्यात आला? तर 8 नोव्हेंबर 1955 रोजी त्रिराज्याचा ठराव पास करण्यामध्ये आला होता. यामध्ये गुजरात एक राज्य, त्यानंतर मुंबई शहर व मुंबई उपनगरे
हे एक राज्य आणि तिसरं राज्य आहे मराठवाड्यासह महाराष्ट्र असा त्रिराज्य महाराष्ट्र ठराव पास करण्यात आला होता। तर मित्रांनो, हा 8वीचा ऑनलाईन क्वेश्चन सिरीजचा हा पहिला व्हिडिओ आहे। आवडला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि यानंतरसुद्धा नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहेत, त्यामुळे सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।